म्हणजे जिल्हा जर आपण व्हेरी केला तर अगदी 115 ते 125% पर्यंत सबसिडी ही मिळू शकते। अशा प्रकारे जर शासन त्यांना म्हणजे अगदी 100% जास्त म्हणजे 110 ते 125% जर सबसिडी देत असेल तर 100% महिलांनी विचार करायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सुरू करायला पाहिजेत। की आपण बचत गट जे म्हणतो तर ते बचत गटांना सुद्धा ही योजना लागू आहे। उद्योगामध्ये किमान 50% महिला कर्मचारी वर्ग पाहिजे तर त्या महिला या योजनांना पात्र होतात। म्हणजे सगळ्या टप्प्यावर तिला अडचणी येत असतात नवीन उद्योजकाला आणि यातून तरुण निघण्यासाठी किंवा यातून हँडहोल्डिंग मिळण्यासाठी म्हणून ही प्रोत्साहनाची योजना आहे। ज्यांनी नवीन उद्योग सुरू केले आहेत किंवा ज्यांचे ऑलरेडी उद्योग आहेत पण त्यांना एक्सपान्शन करायचे। नमस्कार मित्रांनो, मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के आणि आज आलेलो आहे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आणि आपल्या बरोबर आहेत जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी मॅडम। तर मॅडम, सर्वप्रथम म्हणजे तुमचं आमचा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि गेल्या वेळेला तुम्ही दिलेल्या इंटरव्ह्यूला देखील अनेक लोकांचा खूप छान प्रतिसाद आलेला आहे आणि त्यामुळेच आपण अजून एकदा आलेलो आहोत। तर मॅडम, आज महिलांची जी संख्या आहे ती पुरुषांपेक्षा भारतामध्ये जास्त आहे आणि त्यामुळे महिलांसाठी कोणकोणत्या योजना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवल्या जातात तर याची माहिती घेण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहोत आणि त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत त्याची देखील आम्हाला थोडी माहिती सांगा। आज जर आपण बघितलं तर महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत। आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण दुसरा पण एक आस्पेक्ट जो आहे तो विसरता कामा नये की आज जर आपण सोशल मीडिया बघितला किंवा बाकीच्या सगळ्या घडामोडी आसपासचे न्यूजपेपर बघितले तर हे काही आपण म्हणू की विध्वंसक ज्या वृत्ती आहेत की काही बऱ्याचशा ज्या महिला आहेत किंवा तर त्यांच्यावर अत्याचार अन्याय होताना दिसतात। मे बी घरगुती हिंसाचार असेल किंवा हे तर सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम पाहिजे। म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर जर उभी असेल तर ती बऱ्याचशा प्रसंगांना येणाऱ्या वाईट अडचणींना तोंड देऊ शकते। आज जर आपण बघितलं की महिला ह्या अतिशय कार्यक्षम असतात, त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी असते म्हणजे नाविन्यता काहीतरी जोपासण्याची वृत्ती असते, नवीन नवीन गोष्टी करण्याची वृत्ती असते, त्यानंतर त्यांची जी इफिशियन्सी असते कार्यक्षमता असते ते पुरुषांच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली असते। म्हणजे त्या गुड मॅनेजर असतात, ॲट ए टाईम त्या व्हर्सटाईल त्यांचं पर्सनॅलिटी असते, आणखीन त्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष देऊ शकतात। आणि आपण जर बघितलं तर हल्ली म्हणजे महिला उद्योजकांचं जे प्रमाण आहे तर ते वाढत आहे। आता सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी आतासुद्धा बघितलं तर आपण साधारणतः 10 ते 15% आसपास महिला उद्योजक आहेत, पण आता शासनाने जे काही वेगवेगळ्या स्कीम्स किंवा धोरणं राबवलेली आहेत तर त्याच्यामुळे हे प्रमाण हळूहळू वाढते आणि हे खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे। आणखीन या दृष्टिकोनातून जर महिलांनी ह्या योजनांचा लाभ घेतला तर 100% त्यांना म्हणजे यश मिळेल। आणि अजून एक सांगावंसं वाटतं की या योजनांतर्फे जर शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा जर फायदा घेतला तर ह्या महिलांना 100%पेक्षा जास्त एवढं अनुदान आहे, 100%पेक्षा जास्त सबसिडी आहे। म्हणजे थोडक्यात आपण जसं म्हणतो की तुमच्या खिशातले जेवढे गेले आहेत ते सगळेचे सगळे शासन तुम्हाला 100% पैसे परत देते। तर ह्या सगळ्या काही स्कीम आहेत, योजना आहेत, याचा महिलांनी खरोखरी चौकशी करून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि हे जे प्रमाण आहे उद्योजकता वाढवण्याचं हे म्हणजे वाढवलं पाहिजे। तर पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर शासनाने ही योजना जाहीर याच्यासाठी केलेली आहे की पूर्वी याच्या आधी कसं की जे काही त्यांच्या घरातले पुरुष उमेदवार असेल म्हणजे तिचा भाऊ असेल महिलेचा किंवा पती असेल किंवा वडील असतील तर ते पार्टनरशिपमध्ये किंवा घरातलाच एखादा मेंबर पाहिजे म्हणून त्या महिलेला सामील करून घेत होते। पण जे काही डिसिजन मेकिंग असायचं किंवा ॲक्टिव्ह रोल जो असायचा तर तो महिलेचा नसायचा, म्हणजे फक्त सहीची मानकरी महिला होती। पण आता तसं नाही आहे। आता ज्या काही महिला आहेत त्या खूप म्हणजे ॲक्टिव्ह असतात, त्यांना जे काही आर्थिक हे असेल त्याची माहिती असते घडामोडींची, त्यांचं टेक्निकल नॉलेज असतं, जे काही सोशल मीडिया आहे त्यांचं एज्युकेशनल लेवल वाढलेलं आहे। तर खूप साऱ्या महिला म्हणजे यामध्ये येत आहेत आणि त्यांना ज्या आर्थिक मर्यादा येत होत्या म्हणजे ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या की त्यांना टेक्निकल नॉलेज नव्हतं किंवा मॅनेजमेंटचं जे काही हे आस्पेक्ट्स माहिती नव्हते किंवा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट म्हणजे फायनान्शियली त्यांना दुसरी घरातल्यांच्यावर किंवा ह्याच्यावर अवलंबून राहायला लागत होतं। तर आता आपल्याकडे वेगवेगळ्या अशा पण योजना आहेत की जिथं त्यांना हँडहोल्डिंग मिळू शकतं, कर्जापासून ते अगदी अनुदानापर्यंत। तर म्हणजे असं म्हणेन की मी साधारणतः शासनाने अशा खूप चांगल्या योजना महिलांच्यासाठी आखलेल्या आहेत की त्या आर्थिकदृष्ट्या आणि म्हणजे थोडक्यात त्यांची पर्सनॅलिटी सगळ्या बाजूने परिपूर्ण अशी होऊ शकते। तर मॅडम, तुम्ही म्हणालात की महिलांसाठी सरकारने धोरण आखलेलं आहे
तर ह्या धोरणामध्ये नेमक्या कोणकोणत्या योजना येतात, तर त्याच्याबद्दल देखील आमच्या लोकांना थोडी माहिती सांगा. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शासनानं स्त्रियांची जी काही उद्योग जगतातली जी काही स्थिती आहे ती सुधारावी यासाठी 14 डिसेंबर 17लाच हा ॲक्च्युली शासन निर्णय आलेला आहे. म्हणजे 14 डिसेंबर 17लाच शासनानं ते विशेष महिलांच्यासाठी एक औद्योगिक धोरण आखलेलं आहे आणि त्यामध्ये विशेष प्रोत्साहन योजना एक डिक्लेअर केलेली आहे की त्याद्वारे वेगवेगळ्या म्हणजे ॲस्पेक्ट्सनी महिलांना वेगवेगळ्या टप्प्यावर अनुदानं दिली जातात, वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना सबसिडी मिळते. आणि ही जी काही शासनाचं हे धोरण होतं ते 17 सालचं, तर ते त्यावेळेची जी स्कीम होती म्हणजे सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 नावाची आपली स्कीम होती, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, तर त्याला क्लब केलेलं होतं. आणि त्या योजनेतले जे काही बेनिफिट्स चांगले चांगले घेऊन शिवाय महिलांच्यासाठी वाढीव प्रोत्साहन असं मिळून ती योजना क्लब केलेली आहे. आणि आत्तासुद्धा म्हणजे ती योजना आता डिसेंबर 22पर्यंत आहे आणि प्लस पुढील निर्णय येईपर्यंत शासनाचा म्हणजे मे बी ते पुढं एक्सटेंड 100% होईल. तर त्या योजनेमध्ये भरपूर साऱ्या अशा छोट्या छोट्या बेनिफिट्स आहेत, छोटे छोटे अनुदान आहेत की जेणेकरून म्हणजे महिलांचं खूप चांगलं सेटलमेंट होऊ शकतं, ज्यांनी नवीन उद्योग सुरू केले आहेत किंवा ज्यांचे ऑलरेडी उद्योग आहेत पण त्यांना एक्सपान्शन करायचे आहेत, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो विस्तारीकरण करायचे. तर अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांच्यासाठी शासनानं या विशेष प्रोत्साहन योजनेचं म्हणजे आखणी केलेली आहे. तर मॅडम माझा प्रश्न असा आहे की महिला उद्योजक म्हणजे शासनाच्या दृष्टिकोनातून असणारी ह्याची व्याख्या नेमकी काय आहे आणि कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र होऊ शकतात, तर त्याच्याबद्दल थोडी आमच्या महिला दर्शकांना माहिती सांगा. महिलांच्यासाठी ही जी विशेष प्रोत्साहन योजना आहे तर याच्यामध्ये महिला उद्योजक म्हणजे नेमकं कोण, महिला उद्योजकाच्या व्याख्येमध्ये कोण येतं, तर एकल मालकी घटक म्हणजे थोडक्यात प्रोप्रायटरी, म्हणजे एखादा उद्योग सुरू आहे आणि त्याची थोडक्यात आपण म्हणूया एकमेव ती महिला मालकी नाही, त्याची प्रोप्रायटरी आहे, तर ती महिला ह्या अनुदानासाठी किंवा ह्या योजनेत पात्र होऊ शकते. त्यानंतर पार्टनरशिप म्हणजे भागीदारी घटक जो असेल तर तो सुद्धा या योजनेसाठी पात्र आहे. मात्र याच्यात कंडिशन अशी आहे की भागीदारी असेल तर दोन्ही महिला पाहिजेत, म्हणजे पार्टनरशिप असेल तर दोन्ही महिलांच्यामध्ये पार्टनरशिप पाहिजे, त्या दोघी महिला पाहिजेत. त्यानंतर तो पार्टनरशिप घटक पण या योजनेला पात्र होईल. त्यानंतर सहकारी क्षेत्र म्हणजे जे कोऑपरेटिव्ह सेक्टर आपण म्हणतो, तर त्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ज्या काही महिला आहेत म्हणजे सहकारी संस्थेमध्ये, तर ते 100% जे उद्योजक असतील त्या सहकारी संस्थेतले तर त्या सगळ्या महिला उद्योजक पाहिजेत. ही एक कंडिशन आहे, अट आहे. त्यानंतर तुमचं खाजगी असेल म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा लिमिटेड लायबिलिटी पब्लिक ॲक्टिव्हिटी जरी असेल तर त्याच्यामध्ये पण सेम कंडिशन आहे की महिलांचं भागभांडवल सगळ्या त्यामध्ये महिलाच असल्या पाहिजेत. आणि आपण बचत गट जे म्हणतो तर ते बचत गटांनासुद्धा ही योजना लागू आहे. तर याच्यामध्ये जे नोंदणीकृत बचत गट असतील की ज्याच्यामध्ये सगळ्या महिला असतील तर अशा बचत गटांना, सहकारी संस्थांमधल्या महिलांना, त्यानंतर मी आता सांगितलं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, त्यानंतर पार्टनरशिप असेल किंवा प्रोप्रायटरी असेल, याच्यामध्ये सगळ्या महिलांना हे स्कीम लागू आहे. फक्त यामध्ये एक छोटीशी अट घातलेली आहे शासनानं की एंटरप्राइजेस आहेत तर ह्या एंटरप्राइजेसमध्ये म्हणजे त्यांच्या उद्योगामध्ये किमान 50% महिला कर्मचारी वर्ग पाहिजे, तर त्या महिला या योजनांना पात्र होतात. म्हणजे समजा तुमच्याकडे 2च कामगार असतील तर त्यातली एक महिला पाहिजे किंवा तुमच्याकडे 6-7 जर कामगार असतील तर त्यातल्या किमान 50% या महिला ह्या तिथे एम्प्लॉई पाहिजेत. आणि अशा कॉन्स्टिट्यूशन असणाऱ्या म्हणजे थोडक्यात घटना ज्यांची अशी आहे मी सांगितली, प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड किंवा आणखीन सहकारी संस्था आणि महिला बचत गट, ह्या सगळ्या हे जे आहेत ते सगळे या योजनेला पात्र होऊ शकतात. मॅडम असं आहे की तुम्ही सांगितलात की कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत ह्या विशेष प्रोत्साहन योजनेमध्ये, तर तसाच माझा एक प्रश्न असा आहे की कोणते उद्योग ह्या योजनेसाठी पात्र आहेत, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. ही जी आपली महिलांच्यासाठीची जी काही प्रोत्साहनाची स्कीम आहे, विशेष प्रोत्साहनाची स्कीम आहे, तर ही जी आहे मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे जी आमची सामूहिक प्रोत्साहन योजना आहे राज्य सरकारची 2013 आणि आता 2019 सुरू आहे, तर त्यांच्याशी ती क्लब केलेली आहे. म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही महिलांच्यासाठी विशेष प्रोत्साहन योजनेत जे काही लाभ मिळवता त्याच्या आधी तुम्ही या 2 योजनांसाठी पात्र होणं गरजेचं आहे. म्हणजे सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 म्हणजे जे काही असेल ते आणि 2019 आत्ताची. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा म्हणजे की आमचा जो MSME ॲक्ट आहे 2006चा, तर या ॲक्टनुसार जे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे उत्पादन क्षेत्रामधले जे व्यवसाय आहेत तर त्यांना ही सबसिडी लागू होते. ही सबसिडी जी आहे ती सर्व्हिस ॲक्टिव्हिटी किंवा सेवा व्यवसाय तर त्यांना लागू होत नाही.
आता मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीसाठी का लागू होते, तर त्याचं कारण असं आहे की मॅन्युफॅक्चरिंगची जी सायकल असते ही खूप म्हणजे कठीण आणि कटकटीची असते. आपण म्हणूया की त्याला रॉ मटेरियल आणायचं, त्यानंतर ते स्टोअर करायचं, त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं, त्यानंतर मग ते रेडी झालेला जो काही मटेरियल असेल तर त्याचं पॅकिंग असेल, त्यानंतर डिस्पॅच असेल, त्याचं मार्केटिंग असेल. तर ही जी मॅन्युफॅक्चरिंगची जी साखळी असते ही ॲज कम्पेअर टू सर्व्हिस ॲक्टिव्हिटी खूपच म्हणजे कठीण आणि म्हणजे खूप हे असते. तर त्याच्यासाठी खरं तर हँडहोल्डिंगची गरज आहे त्या उद्योजकाला, की ह्या सगळ्या टप्प्यावर त्याला अडचणी येत असतात नवीन उद्योजकाला, आणि यातून तरुण निघण्यासाठी किंवा यातून हँडहोल्डिंग मिळण्यासाठी म्हणून ही प्रोत्साहनाची योजना आहे. तर हे मॅन्युफॅक्चरिंग जी ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी या योजनेला पात्र आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की अनेक महिलांना उद्योग सुरू करत असताना अनेक संघर्ष अडचणींना सामोरे जावं लागत असतं, आणि त्यानंतर व्यवसाय सुरू केल्यानंतर देखील त्यांना त्या संघर्षाला अडचणींना सामोरे जावं लागतच असतं. आणि त्यामुळे सरकारकडून दिलासा देण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना ही आखण्यात आलेली आहे. पण मॅडम, ही जी योजना आहे 100% अनुदान ह्या योजनेमधून देण्यात येतं. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही कशा टप्प्यामध्ये एखाद्या उद्योजकांना हे इन्सेंटिव्ह देता आणि याच्यासाठी असणाऱ्या कंडिशन्स काय काय आहेत, तर याच्याबद्दल आमच्या दर्शकांना, महिलांना थोडी माहिती सांगा. आता मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे एकतर महिला उद्योजकाची व्याख्या आपण बघितली, त्यामध्ये ती बसली पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा सांगितला की ती मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी असली पाहिजे, ही एक कंडिशन आहे. आणि तिसरा आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जी काही ॲक्टिव्हिटी तिची असते किंवा महिलेची तर ती साधारणतः ज्याला इन्सेंटिव्ह हवे असतील तर ती ॲक्टिव्हिटी तिची MIDC एरिया असेल किंवा एखादी जागा इंडस्ट्रीयल झोन म्हणून डिक्लेअर झालेली असेल तिथे पाहिजे ती, किंवा तुमची जे काही शेती योग्य जागा असेल तिथं जर तुम्ही युनिट सुरू करणार असाल किंवा केलं असेल तर ती इंडस्ट्रीयल येणे लागते आपल्याला. अकृषिक औद्योगिक कारणासाठीची जागा ती सर्टिफाय करून घ्यावी लागते. किंवा आता एक डीम्ड इंडस्ट्रीयल येणे म्हणून एक 44A नावाची सनद आहे. 44A मध्ये त्याचा अर्थ असा होतो की खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी जमिनीचा वापर करणे. तर तुम्ही त्यामध्ये पण ही सनद मिळवू शकता आणि तिथे तुमचा म्हणजे काही व्यवसाय आहे तो सुरू करू शकता. साधारणतः तुमचं ज्यावेळेस हे जागा तुमच्या ताब्यात येईल, तुमचं कमर्शियल प्रोडक्शन सुरू होणार असेल, मशिनरी ज्यावेळी येणार असेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या योजनेला ॲप्लिकेशन करू शकता, त्यावेळेस असा या योजनेत अर्ज करू शकता. हे शासनाकडून जे बेनिफिट्स दिले जातात, म्हणजे मी आत्ता सांगितलं की महिला उद्योजक आहेत तर त्यांना 100%च नाही तर 100%पेक्षा जास्त सबसिडी किंवा अनुदान शासनाकडून दिलं जातं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे अनुदान मिळत असतं तर हे तुमच्या स्थिर भांडवलीच्या गुंतवणुकीचे प्रमाण जे आहे त्याच्यावर मिळतं. म्हणजे फिक्स ॲसेट्स तुमचं काय आहे, इन्व्हेस्टमेंट काय आहे फिक्स ॲसेट्समधली, तर त्याच्यामध्ये हे येतं. आता स्थिर भांडवल याच्या नावावरूनच आपण समजू शकतो की जे फिक्स आहेत ॲसेट्स तर ते ह्या स्थिर भांडवलुकीमध्ये येतात. तर याच्यामध्ये तुमची जमीन असेल उद्योगासाठी घेतलेली, किंवा त्या जमिनीवर बांधलेली बिल्डिंग असेल, किंवा ते शेड असेल प्रोसेसिंगसाठीचं, किंवा त्यामध्ये मशिनरी जी काही तुम्ही इन्स्टॉल केली असेल, किंवा तुम्हाला इलेक्ट्रिफिकेशनला वगैरे जर खर्च आला असेल, किंवा जे मिसेलनियस छोट्या छोट्या ज्या काही मशिनरीज असतील, म्हणजे थोडक्यात नॉट मुव्हेबल अशा प्रकारची जी तुमचे ॲसेट्स आहेत तर ह्या सगळ्या स्थिर भांडवल गुंतवणुकीमध्ये येतात. आणि जेवढी तुमची स्थिर भांडवल गुंतवणूक जास्त तेवढं तुम्हाला मिळणारं जे काही बास्केट म्हणूया आपण, किंवा जे काही अनुदान मिळणार आहे 100% तर ते जास्त. म्हणजे तुम्ही जेवढी रिस्क घ्याल तेवढं जास्त अनुदान तुम्हाला शासन देत असतं. तर मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की म्हणजे या योजनेसाठी म्हणजे स्वगुंतवणूक असणं हे गरजेचं आहे. तर मॅडम, माझा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही जी आता विशेष प्रोत्साहन योजना आहे यामध्ये 100% अनुदान जे मिळतं ते कशा कशा टप्प्यामध्ये मिळतं आणि कशा प्रकारे मिळतं, तर याच्याबद्दल आमच्या महिला उद्योजकांना थोडी माहिती सांगा. जर आपण बघायला गेलो तर हे जे अनुदान आहे तर हे अनुदान अगदी शासन तुम्हाला उद्योग सुरू करण्याच्या पहिल्या टप्प्यापासून देत असतं. म्हणजे शासन अगदी तुम्ही उद्योग सुरू करायच्या आधी तुम्हाला हँडहोल्डिंग द्यायला तयार असतं. म्हणजे काय थोडक्यात, तर एखाद्या महिलेला एखादी जागा विकत घ्यायची असते, किंवा MIDCतली जागा घेतली असेल तिने, किंवा लीज डीड करा असेल कुणाबरोबर, भाडेपट्टा करा असेल, किंवा भाडेपट्ट्यांचं हस्तांतरण असेल, किंवा जागा वगैरे हे करायची असेल तर त्यासाठी मुद्रांक शुल्क माफी आहे महिलांच्यासाठी. म्हणजे तर मुद्रांक शुल्क माफी म्हणजे स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन, हे जे काही आपण ॲग्रीमेंट करत असतो, रजिस्टर्ड लीज डीड असतं किंवा रजिस्टर्ड सेल डीड असतं, तर याच्यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागते तर ती 100% एक्झम्प्टेड आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण त्यामध्ये माफी आहे, विथ मुद्रांक शुल्क माफी. आणि ही काही फक्त जागेसाठी आणि याच्यासाठीच नाही, तर तुम्ही ज्यावेळी बँकेचं लोन कराल, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला हे स्थिर भांडवल मिळवायचं आहे, त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली बँक लोन करणार. तर हे बँक लोन ज्यावेळी तुम्ही बँकेचं लोन घेता तर त्यावेळेस मॉर्गेज डीड जे असतं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे
स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन दिलं असतं. तर म्हणजे या दोन्ही कारणासाठी म्हणजे बँक मॉर्गेज असेल किंवा तुमचं स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन असेल रजिस्टर्ड लीज डीडसाठी सेल डीडसाठी, तर या दोन्ही गोष्टींच्यासाठी तुम्हाला जे काही मुद्रांक शुल्क माफी आपण म्हणतो तर ती दिली जाते. हा पहिला टप्पा आहे या सवलतीमधला. तर म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच शासन तुमच्या पाठीशी असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्याच्यानंतर हे जे काही सामूहिक प्रोत्साहन योजनेमधल्या जे काही सवलती आहेत तर या महिला उद्योजकांना विशेष कशा आहेत, म्हणजे विशेष आपण असं का म्हणतो, तर आपल्या इकडे झोनिंग केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अ, ब, क, ड, ड+, आणखीन विना उद्योग किंवा नक्षलवादी जिल्हे अशा प्रकारचं ते क्लासिफिकेशन केले आहे. आता अ, ब मध्ये कुठले येतात तर मुंबई असेल, पुणे असेल, जे वेल डेव्हलप्ड मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत की जिथं उद्योगांचा खूपच विकास झालेला आहे आणि कम्पॅरेटिव्हली तिथल्या उद्योजक अवेअर आहेत सगळ्या गोष्टींची. तर अशा उद्योजकांना थोडंसं कमी सवलती देऊ केलेल्या आहेत. अ आणि ब मध्ये कमी सवलती आहेत, 20 ते 30% एवढ्या सवलती आहेत. त्याच्यानंतर क आणि ड हे बऱ्यापैकी डेव्हलप झालेले परंतु थोडेसे मागास असे जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत तर त्यांच्यासाठी क आणि ड असं सवलती देऊ केलेल्या आहेत. आणि ड+ असेल किंवा विना उद्योग जिल्हा असेल, जसं आपण गडचिरोली, चंद्रपूर हे विना उद्योग किंवा नक्षलवादी जिल्हे आहेत, तर तिथे शासनाने भरपूर सबसिडीज म्हणजे जे काही सबसिडीचं प्रमाण आहे ते भरपूर आहे. किंवा आता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे मागासले जिल्हे आहेत तर तिथे सबसिडीज देऊ केलेली आहे जास्तीची. तर या योजनेमध्ये म्हणजे महिलांची जी विशेष योजना आहे तर यामध्ये 1 स्टेप अहेड प्रोत्साहनं देऊ केलेली आहेत. म्हणजे अ आणि ब जर तुमचा झोन असेल, जिल्हा असेल, तर त्याला मध्ये क ची प्रोत्साहनं दिलेली आहेत. क आणि ड चं जर तुमचं क्लासिफिकेशन असेल तर ड+ तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि ड+ असेल तर 1 स्टेप अहेड म्हणजे थोडक्यात तुम्हाला जी सबसिडी मिळणार आहे ती 2013 किंवा 2019 पेक्षा 1 स्टेप अहेड म्हणजे 1 टप्पा पुढची सबसिडी तुम्हाला महिला उद्योजकांना मिळणार आहे. तर हे थोडंसं जे काही सबसिडीज आहे ते क्लासिफिकेशन आहे. आता याच्यामध्ये महिलांच्यासाठी एक विशेष भांडवली अनुदान अशा प्रकारचं एक अनुदान मिळतं आपल्याकडे, स्पेशल कॅपिटिव्ह इन्सेंटिव्ह. आता विशेष भांडवली अनुदान हे जे आहे तर हे फक्त महिला उद्योजकांच्यासाठी आहे. बाकी याच्यासाठी म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातल्या उद्योजकांच्यासाठी, पुरुषांच्यासाठी नाही आहे हे. तर हे जे काही विशेष भांडवली अनुदान आहे तर हे विशेष भांडवली अनुदान आहे हे स्थिर गुंतवणूक जी आहे, स्थिर भांडवलाची जी गुंतवणूक आहे तर त्याच्या साधारण ते 15 ते 35% एवढं दिलं जातं. आणि त्याचं सिलिंग लिमिट म्हणजे 15 ते 35% जरी असेल आणि तुमचं जर 15 ते 20 कोटीचा जर बिझनेस असेल एखाद्या महिलेचा तर मग शासन त्याला एक सिलिंग लिमिट ठरवून देतं की 15 ते 35% आणि 20 ते 100 लाख याच्या मध्ये जर असेल तर ते तुम्हाला मिळून जातं. म्हणजे मिनिमम तुम्हाला अगदी 100 लाखापर्यंत हे स्पेशल कॅपिटिव्ह इन्सेंटिव्ह विशेष भांडवली अनुदान आहे हे महिला उद्योजकांना दिलं जातं. आता 100 लाखापेक्षा जास्त जर होत असेल तिचं 35% प्रमाणात तर तिला टप्प्यात म्हणजे सिलिंग लिमिट त्याचं 100 लाख आहे, 1 कोटी आहे, तर 1 कोटीपर्यंत मॅक्झिमम दिलं जातं. तर आता हे विशेष भांडवली जे अनुदान आहे तर हे कसं दिलं जातं तर हे साधारणतः 5 टप्प्यामध्ये विभागून दिलं जातं, म्हणजे 5 वर्षामध्ये विभागून दिलं जातं. आता आपण एक उदाहरण घेऊया की समजा एखाद्या महिलेचं 1 कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, एखाद्या महिला उद्योजकाची 1 कोटी एवढी स्थिर भांडवलुकीची गुंतवणूक आहे. तर ह्याच्या 25% म्हणजे समजा ड+ प्रवर्गासाठी 25% होतात, म्हणजे ती महिला 25 लाख सबसिडी मिळण्यास पात्र आहे. तर 25 लाख सबसिडी तिला डिव्हायडेड इंटू 5 इयर्स दर 5 वर्षात विभागून दिली जाते. म्हणजे एका वर्षी 5 लाख, दुसऱ्या वर्षी 5 लाख, असं 5 वर्षात ती 25 लाख तुमचे कव्हर केले जातात आणि विशेष जे काही भांडवली अनुदान आहे ते दिलं जातं. आता बेसिकली हे जे आपलं बास्केट तयार होतं, आपण याला एक बास्केट असंच म्हणूया, कारण या बास्केटमध्ये काय काय येतं तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या सवलती घेणार आहात, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या सवलती मिळणार आहेत आणि त्या किती प्रमाणात देय आहेत हे जर ठरवत असेल तर ती आपली स्थिर भांडवल गुंतवणूक जी असते, फिक्स ॲसेट्समधली इन्व्हेस्टमेंट आहे ते ठरवते. म्हणजे मी आत्ता सांगितलं जसं की हे 25% जी मी आता सांगितलं तसं त्याप्रमाणे नॉर्मल जी सबसिडी आहे तर ती समजा 1 कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याची आता कोकण विभाग जर रत्नागिरी म्हटलं तर रत्नागिरीला 80% सबसिडी आहे. म्हणजे त्या महिलेला 1 कोटीच्या 80% म्हणजे साधारणतः 80 लाख एवढी अनुदान देय असतं. आता हे आपण म्हटलं तर 80 लाख एवढं अनुदान स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या शासन ॲट ए टाईम म्हणजे 1 शॉटमध्ये देतं का तर नाही. तर शासन ज्या अर्थी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हँडहोल्डिंग देते, तर शासनाचा पण उद्देश असा असला पाहिजे की तुम्ही तो उद्योग जो आहे तो सस्टेन चालवला पाहिजे. म्हणजे तो उद्योग 10 वर्ष चालावा अशा शक्यतेनं शासन तुम्हाला काय करत असतं, हे 80 लाख आहे हे डिव्हायडेड इंटू 10 इयर्स असं देत असतं. डिव्हायडेड इंटू 10 इयर्स म्हणजे काय की एका वर्षाला तुम्हाला 8 लाख म्हणजे थोडक्यात मी आता जे सांगितलं की सिलिंग लिमिट तुमचं 8 लाख झालं तर 8 लाख असं दर 10 वर्षी तुम्हाला 8 लाख असं देऊन 80 लाख रुपये तुमचे शासन कव्हर करतं.
आता हे 80 लाख रुपये आणि मगाशी मी सांगितले जे काही विशेष स्पेशल कॅपिटिव्ह इन्सेंटिव्ह तर ते 25%, असे जर बघितले आपण तर 80 अधिक 25 म्हणजे 105%पेक्षा सुद्धा जास्त सबसिडी महिला उमेदवारांना मिळते. ते पण मी 80% म्हणजे कोकणसाठी सांगितलं. मी ते आदिवासी विभागात गेला किंवा नक्षल असेल, विना उद्योग जिल्हे असतील तिथं गेला तर हे प्रमाण अजून 100%पेक्षा म्हणजे 105%पेक्षा पण जास्त वाढू शकतं. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की हे जे काही अनुदान देय आहेत महिलांच्यासाठी किंवा विशेष ज्या काही आपल्या योजना आहेत सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या, तर याच्यामध्ये तुमचे फिक्स ॲसेट्स किती आहेत, त्याचे कॉम्पोनंट्स किती आहेत आणि त्याची व्हॅल्यू किती होते, तर त्याच्यावर हे सगळे अवलंबून आहेत. म्हणजे तुमची लँड जी काही बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, ह्याची कॉस्ट जर हाय असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मिळणारे बेनिफिट्स पण मोठे असणार आहेत. तर हे मगाशी मी सांगितलं की 80 लाख जर सबसिडी असेल किंवा 100% आपण असं समजूयात की 1 कोटीला 1 कोटी सबसिडी तुम्हाला मिळाली तर ती डिवायडेड इंटू 10 इयर्स असते, म्हणजे 10 वर्षात तुम्हाला विभागून दिली जाते. तर ही जी काही सबसिडी विभागून दिली जाते तर ही कशी घ्यायची, म्हणजे ही कशी दरवर्षी कशी वापरायची, तर ह्याच्यामध्ये सुद्धा शासनानं तुम्हाला वेगवेगळे टप्पे देऊ केलेले आहेत. तर विशेष प्रोत्साहन योजना ही योजना खरंच खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि याच्यातून खूप महिला उद्योजकांना याचा फायदा होऊ शकतो, नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. मात्र मॅडम तुम्ही सांगितलं की 100%पेक्षा जास्तची देखील सबसिडी यातून मिळू शकते. मात्र माझा प्रश्न असा आहे की ही जी योजना आहे किंवा ही जी सबसिडी आहे ती घेत असताना प्रत्येक वर्षाला म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या 10% एवढी त्या व्यक्तीला भेटते, तर ती कशा प्रकारे भेटते, तर याच्याबद्दल आमच्या दर्शकांना थोडी माहिती सांगा. कारण की त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आणि कशा प्रकारे त्या व्यक्तीला ही सबसिडी मिळते. आता आपण मी मगाशी सांगितलं की जे काही महिला उद्योजक आहेत तर त्यांना 100%पेक्षा जास्त सबसिडी मिळते. म्हणजे जिल्हा जर आपण व्हेरी केला तर अगदी 115 ते 125%पर्यंत सबसिडी ही मिळू शकते. तर आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शासन तुम्हाला एवढ्या भरघोस प्रमाणामध्ये सबसिडी देत आहे, तर शासनाचा उद्देश आहे की तुम्ही 10 वर्ष ते युनिट तुमचं किंवा 10 वर्ष तुमचा उद्योग चालवला पाहिजे. तर मग दरवर्षी आता ही प्रोसिजर कशी आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात आधी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुमची स्थिर भांडवलाची गुंतवणूक जी आहे, फिक्स ॲसेट्समधली जी इन्व्हेस्टमेंट आहे तर ती आम्ही सर्टिफाय करतो. म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राकडून तुम्हाला एक पात्रता प्रमाणपत्र दिलं जातं, म्हणजे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट दिलं जातं की ज्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहे हे डिक्लेअर केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकारच्या कुठल्या कुठल्या सबसिडीज लागू आहेत आणि कुठल्या कुठल्या किती वर्षासाठी देऊ केलेल्या आहेत तर हे सगळं लिहिलेलं असतं. तर तुम्ही त्याप्रमाणे दरवर्षी आपण कुठल्या कुठल्या याच्यामध्ये बेनिफिट्स घ्यायचे त्याप्रमाणे आपण क्लेम करू शकतो, म्हणजे दावा करू शकतो. आता ऑब्व्हियसली तुम्हाला ज्यावेळी एवढ्या कोट्यावधी रुपयांची शासन सबसिडी देत असतं तर त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट हे सबमिट करावे लागतात. इलिजिबिलिटी सर्टिफिकेट असेल त्यासाठी, तर इलिजिबिलिटी सर्टिफिकेटला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती आहे हे जसं तुम्ही म्हणता, म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुमच्या म्हणलेलं असतं, तर ते तुमची बँक असेल, कन्सर्न बँक असेल तर त्यांनी ते अप्राईज करून द्यायचं असतं की तुमची खरोखर इन्व्हेस्टमेंट किती आहे. किंवा त्यानंतर तुमचं CA असेल, संधी लेखापाल असेल, तर त्याचं एक आपल्याकडे सर्टिफिकेट लागतं की त्याचं तुमचं इन्व्हेस्टमेंट किती आहे, जमिनीमधलं फिक्स ॲसेट्समधलं जे काही कॉम्पोनंट्स आहेत तुमचे तर त्याची कॉस्ट किती होते, तर हे CA पण अप्राईज करतो. आता ज्यावेळी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी सुरुवात करता तर त्यावेळी शासन त्याचं प्रत्येक प्रूफ तपासत असतं. थोडक्यात असं म्हणूया आपण की प्रत्येक पुरावा घेत असतं. म्हणजे काय की तुमची लाईट कधी मंजूर झाली, तुमचा कन्झ्युमर नंबर काय आहे, किंवा तुमचं सेल्स टॅक्सचा GST तुम्ही काढलेला आहे की नाही, त्यानंतर तुमचं प्रोडक्शन कधी सुरू झालं, तुमचं फर्स्ट परचेस कधी झाला रॉ मटेरियलचा, तुमचं डिस्पॅच कधी झालं, पहिला सेल्स कधी झाला. तर अशा प्रकारचे खूप किचकट असं नाही पण प्रायमरी स्टेपवरचे जे काही सगळे डॉक्युमेंट्स असतात की जे तुमच्याकडे इझिली अवेलेबल असतात तर हे सगळे घेऊन तुम्ही आम्हाला ॲप्लिकेशन करू शकता जिल्हा उद्योग केंद्राला. आता त्यामध्ये क्रायटेरिया असे ठरलेले आहेत की प्लांट अँड मशिनरीची इन्व्हेस्टमेंट जर 5 कोटीपर्यंत असेल तर त्या जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राला तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. प्लांट अँड मशिनरीमधली जी इन्व्हेस्टमेंट 5 कोटीपेक्षा जास्त असेल, 10 कोटीपर्यंत असेल तर विभागीय कार्यालयाला त्या रिजनमधल्या करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त असेल म्हणजे तुमचं लार्ज स्केल असेल किंवा मोठा उद्योग घटक असेल तर तुम्ही आमचं जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे आहे किंवा डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज म्हणूया आपण, तर तिथे म्हणजे आमचं जे हे आहे उद्योग संचालनालय, तर अशा वेळेस त्या वरिष्ठ कार्यालयाला ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे थोडक्यात हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला आमच्याकडून पात्रता प्रमाणपत्र मिळवायचं आहे आणि एकदा तुम्हाला पात्रता प्रमाणपत्र मिळालं की त्या पात्रता प्रमाणपत्राच्या आधारे दरवर्षी तुम्ही आमच्याकडे दावे करू शकता.
आता हे क्लेम कसे करू शकता, तर याच्यामध्ये काय काय कव्हर केलेले आहेत कॉम्पोनंट्स ह्या तुमच्या बास्केटमध्ये पर इयर जे तुम्हाला आम्ही देतो 10 लाख, आता जसं मगाशी म्हणले, तर याच्यामध्ये पहिलं आहे की वीज दर जे काही असेल तर ते वीज दर अनुदान आहे. वीज दर अनुदान म्हणजे काय की पॉवर टेरिफ आपण ज्याला म्हणूया, म्हणजे तुम्ही जे काही लाईट बिल भरता आलेलं उद्योगासाठीचं जे काही लाईट बिल असतं तर ते दरवर्षी आम्ही काय करतो की दरवर्षी पर युनिट 1 रुपया असेल ते इतरांना असतं, आणि जे काही महिला उद्योजक असतील तर त्यांना प्रति युनिट 2 रुपये याप्रमाणे त्यांचे जे युनिट्स झालेले असतील वर्षाचे, त्यांनी जे काही पेड केलेलं लाईट बिल असेल तर ते कॅल्क्युलेट करून पर युनिट 2 रुपये अशी सबसिडी त्यांना दरवर्षी देत असतो. तर ही सबसिडी तुम्ही जे काही लाईट बिल भरलं असेल त्याचे प्रूफ्स देऊन किंवा CAचं सर्टिफिकेट देऊन आमच्याकडे क्लेम करू शकता दरवर्षी. आणि लाईट बिलामध्ये जे काही तुमचं एक्झम्पशन असेल किंवा 2 रुपये प्रति युनिट प्रमाणे असेल तर ती तुम्हाला सबसिडी मिळू शकते. त्याच्यानंतर पुढचा एक घटक आहे की व्याज दर अनुदान, म्हणजे उद्योजकांना किंवा त्या उद्योजकीनं जे काही बँकेचं लोन घेतलेलं असतं याच्यासाठी उद्योगासाठी, तर त्याचं काही जे इंटरेस्ट होत असेल, व्याज होत असेल, तर त्याच्यावरचं 5% व्याज अनुदान आहे, इंटरेस्ट सबसिडी आहे, तर ती आम्ही दरवर्षी देत असतो महिला उद्योजकाला. आणि जो काही तिचा भार आहे इंटरेस्टचा किंवा व्याज भरावा लागतो तो आम्ही कमी करत असतो. म्हणजे लाईट बिलामध्ये शासन तुम्हाला हँडहोल्डिंग देते, बँकेचं व्याजदर द्यायला शासन तुम्हाला हँडहोल्डिंग देते. तर याच्याप्रमाणे अजून एक घटक आहे की GST आहे, म्हणजे पूर्वी व्हॅट असायचं, आता वस्तू आणि सेवा कर ज्याला आपण म्हणतो, तो जो स्टेट GST आहे, तर तो स्टेट GST पण आपण याच्या थ्रू देत असतो. तो 100% एक्झम्प्टेड आहे स्टेट GST, तर तो सुद्धा तुम्हाला माफ केला जातो. म्हणजे जर काय असेल तर तुम्ही यावर्षीचा GST भरायचा आहे आणि जे काही भरलेला आहे तो दावा म्हणजे मार्च हा फायनान्शियल इयर कंप्लीट झाला की एप्रिलमध्ये हे सगळे क्लेम करायचे आहेत तुम्ही, की हे सगळं एका वर्षाचं भरल्यानंतर आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला याचे सगळे पैसे परत मिळतात. हे काही जे मी आता सांगितले त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स असतील तर ती सबमिट करावी लागतात. जसं मी मगाशी सांगितलं की आता याच्यामध्ये पॉवर टेरिफ झाला, इंटरेस्ट सबसिडी झाला, तुम्हाला GST परत देतं. आणि त्याच्यानंतर अजून महिला उद्योजकांसाठी कामगार कल्याण सहाय्य आहे, म्हणजे तुमचं जे काही मगाशी सांगितल्याप्रमाणे 50% महिला तिथे एम्प्लॉईज असतात, तर त्या महिला एम्प्लॉईजचं प्रॉव्हिडंट फंड भरण्यासाठी सुद्धा शासन तुम्हाला 5 वर्ष हँडहोल्डिंग देत असतं. तर ही पण महिला उद्योजकांच्यासाठी एक वेगळी स्कीम आहे. तर मग हे सगळं मिळून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे समजा तुमचं बास्केट काही 10 लाखाचं असेल, म्हणजे त्या वर्षी 10 लाखाचं तुम्हाला सेलिंग असेल, तर ह्या 10 लाखामध्ये हे सगळे बेनिफिट्स तुम्ही घ्यायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अजूनही सोपं करून सांगायचं म्हटलं तर समजा एखाद्याचं पॉवर टेरिफ 2 लाखाला असेल, कोणाची इंटरेस्ट सबसिडी 3 लाख झाली असेल, कोणाचं GST 5 लाख झाला असेल, असं मिळून जर 10 लाख असतील तर हे 10च्या 10 लाख तुम्हाला परत मिळतात. आता जर तुमचं बेनिफिट म्हणजे एवढं जर बास्केट तुमचं भरलं नाही, थोडक्यात 10 लाख आम्ही तुम्हाला देई आहोत पण तुमचा बिझनेसच झाला नाही किंवा 8 लाखाचंच तुमचं जर बास्केट असेल तर त्याला आपण नाही काही करू शकत. पण समजा तुमचा बिझनेस खूप चालला आणि 10 लाखाचं बास्केट तुम्ही ओव्हरफ्लो केलं, म्हणजे समजा तुमचा GST 10 लाखापेक्षा जास्त झाला, लाईट बिल वाढलं किंवा थोडक्यात तुमचं इंटरेस्ट बँकेचं लोन जास्त असेल, इंटरेस्ट जास्त वाढला आणि 10 लाखाचं हे जर बास्केट ओव्हरफ्लो झालं तर आपण ते पुढच्या वर्षी हे करतो, म्हणजे कॅरी फॉरवर्ड करतो. जर ओव्हरफ्लो झाला असेल तर नेक्स्ट वर्षी ते कन्सिडर करतो आपण. म्हणजे नेक्स्ट वर्षी इन केस जर तुमचा बिझनेस कमी पडला तर आधीच्या वर्षातले समजा 2 लाख राहिले असतील तर ते आपण त्यामध्ये ॲड करून घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही जेवढे जास्त हे कराल तर तेवढं तुमचं बास्केट फुलफिल होतं. म्हणजे तुम्हाला दरवर्षी 10 लाख असे हे करतात. आता याच्यामध्ये कुठलं तुमचं हायेस्ट कॉम्पोनंट होणार तर हे तुमचं टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. समजा कुणाचं फ्रूट प्रोसेसिंग, कोल्ड स्टोरेज असेल, फिश प्रोसेसिंग असेल तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली त्याचं लाईट बिल जास्त असतं, त्याला GST जास्त नसतो पण लाईट बिल जास्त असतं, म्हणजे त्याचं लाखामध्ये लाईट बिल येतं. तर अशा वेळेस हे 10 लाखाचं बास्केट आहे तर तो काय म्हणेल, तो उद्योजक म्हणेल की मला GST नाही आहे तर मला इकडं याच्यामध्ये द्या. म्हणजे थोडक्यात ते बास्केट कंप्लीट कसं करायचं आहे, त्यातले कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत तर हे तुम्ही हे करू शकता. तुमची ॲक्टिव्हिटी काय आहे त्याच्यावर तर ते तुम्ही कुठल्या याच्यामध्ये बेनिफिट्स घ्यायचे आणि तुमचं बास्केट किंवा तुमचं सिलिंग कॅप आपण म्हणूया दरवर्षीचे ते कशी फुलफिल करायची हे तुम्ही ठरवू शकता. अशा प्रकारचे खूप सारे बेनिफिट्स म्हणजे शासनाकडून दिले जातात तुम्हाला, की तुम्हाला ज्या गोष्टींची गरज असते, म्हणजे बँकेचं व्याज असेल किंवा आता मी सांगितलं लाईट बिल असेल किंवा GST असेल, तर हे अत्यावश्यक जे घटक आहेत तर हे तुम्हाला शासन सबसिडीच्या स्वरूपातनं दुसऱ्या वर्षी लगेच परत करत असतं. तर मित्रांनो, विशेष प्रोत्साहन योजना जसं मॅडमने सांगितलं, तर ही जी संपूर्ण माहिती आहे ती एकाच व्हिडिओमधून किंवा एकाच वेळेला सगळं समजणं हे थोडं किचकट जाऊ शकतं. त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ जी आहे ती 2दा रिपीट एकदा पाहू शकता, जेणेकरून ह्याच्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात येऊ शकतात.
तर नक्कीच महिला उद्योजकांना खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे जे स्कीम आहे ते गव्हर्नमेंट राबवत आहे. पण मॅडम, एक माझा महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की सहाय्यता गट असतात म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, तर त्यांच्यासाठी असणाऱ्या विशेष योजना याच्यामध्ये काय आहेत आणि त्यांना कशा प्रकारे अजून मोठ्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो? कारण की त्यांची इन्व्हेस्टमेंट अगदी कोटीमध्ये नसते, काही लाखांमध्ये त्यांचा तो प्लांट असेल किंवा त्यांची जी मशिनरी असते तर ती असते. तर त्यांच्यासाठी कोणत्याही विशेष योजना आहेत? तर याच्याबद्दल आमच्या महिला उद्योजकांना थोडी माहिती सांगा. आता मगाशी आत्ता चर्चा केल्याप्रमाणे महिला बचत गटांची इन्व्हेस्टमेंट जास्त नसते, पण त्यांना हँडहोल्डिंगची जास्त गरज असते की जे आता त्यांचं GST वगैरे नसेल, कमी असेल किंवा लाईट बिल जास्त नसेल, तर मग ते असे महिला बचत गटांचे जे काही म्हणजे उद्योजक आहेत की जे आमच्या अटी परिपूर्ण करून त्यांना पात्र ठरवलेलं आहे, तर अशा ह्याच्यासाठी जे काही त्यांचे प्रोडक्ट्स असतात, आपण बघितलं तर महिला बचत गटांचे काही फूड प्रोडक्ट्स असतील किंवा हँडीक्राफ्टचे काही हे असतात किंवा बॅग्स असतील किंवा वेगवेगळ्या शोचे हे वस्तू असतील किंवा अशा प्रकारचे क्रिएटिव्ह त्यांचं हे असतं. तर त्यासाठी आपण शासनाने याच विशेष योजनामध्ये ब्रँडिंगसुद्धा म्हणजे मुद्रा विकसन ज्याला म्हणतो की त्यांचा ब्रँड डेव्हलप करायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा शासनाने म्हणजे सबसिडी देऊ केलेली आहे. म्हणजे ते ब्रँडिंगसाठी जो काही खर्च येईल तर त्या खर्चाच्या 50% म्हणजे आणि किंवा जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंत म्हणजे जो काही कमी असेल खर्च तर तो शासन देतं. म्हणजे ब्रँडिंगसाठी सुद्धा महिला बचत गटांना हे यातून विशेष अनुदान दिलं जातं. त्यानंतर आपण बघूया की महिला बचत गटांची जी भिस्त असते ती नॉर्मली प्रदर्शनामध्ये त्या इच्छुक असतात सहभागी व्हायला, आणि तर त्यासाठी मग जे काही आपली हे असतात म्हणजे प्रदर्शन असतात, म्हणजे आता दिल्लीला असेल प्रगती मैदानावरचं असेल किंवा इतरही राज्यात कुठे असतील, तर तिथं सुद्धा सहभागी होण्यासाठी शासन त्यांना अगदी म्हणजे 50,000 किंवा म्हणजे 2 लाखाच्या मर्यादेत वगैरे असं हँडहोल्डिंग देतं, सबसिडी देतं की त्यांनी त्या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांना एक्झम्पशन पण दिलं जातं की प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. यासाठी महिला उद्योजकांना म्हणजे ते जे काही स्टॉलचं भाडं असेल किंवा असेल तर त्यातून त्यांना सूट मिळू शकते. आता आपण जर बघितलं तर हे जे काही महिलांचं उद्योग आहे तर ह्या उद्योगांना ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर MIDCमध्ये सुद्धा भूखंड आरक्षणाची सोय आहे. म्हणजे जे काही मायक्रो स्मॉल एंटरप्रेन्युअर्स आहेत, लघु सूक्ष्म उपक्रम आहेत किंवा महिला उद्योग आहेत, तर त्यांच्या अशा छोट्या उद्योजकांसाठी प्लॉट जे आहेत ते पण राखून ठेवण्याची सोय आहे महिला उद्योजकांच्यासाठी. तर हे खूप मोठं एक म्हणजे चांगलं हे आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज असतील तिथं मग पादचारी मार्ग असतील किंवा भुयारी मार्ग असतील किंवा रेल्वे स्टेशनच्या आसपास जर असेल तर तिथे त्यांना स्पेशल स्टॉल रिझर्व ठेवण्याची सोय या धोरणामध्ये केलेली आहे की तिथं त्यांचे ते प्रोडक्ट्स डिस्प्ले करू शकतात. आता हे सगळं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये झालं. आपण इथं बघितलं तर आता लोकल लेवलला सुद्धा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा महिलांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते डिस्प्ले करण्यासाठी लोकल जे बॉडीज आहेत आपल्या म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, तर हे सुद्धा पुढाकार घेत आहेत आणि त्यांच्या परिसरात जर छोटी छोटी जागा असेल तर ती त्या उद्योजकांना देऊ केलेली आहे की जिथं त्यांनी त्यांचं प्रोडक्ट डिस्प्ले करायला जाऊ शकतं. तर म्हणजे शासन असं भरपूर ठिकाणी हँडहोल्डिंग देते की तुम्हाला म्हणजे प्रदर्शनात सहभागी करण्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ब्रँडिंग करण्यासाठी किंवा आपण म्हणतो बारकोड रीडर उपयोगी असतात, ते बारकोड रीडरसाठी सुद्धा शासन मदत करतं. ISOचं मानांकन घ्यायचं असेल तुम्हाला 9001 वगैरे अशी जी सिरीज आहे तर त्यासाठी शासन तुम्हाला मर्यादेत मदत करतं. म्हणजे असं खूप साऱ्या अशा सबसिडीज आहेत की जेणेकरून त्या त्यांचं प्रोडक्ट डेव्हलप करू शकतात, चांगल्या प्रकारचं त्याला ब्रँडिंग करू शकतात आणि ते मार्केटमध्ये आणू शकतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारासाठी त्यांना हे केलं जाईल म्हणजे सबसिडी दिलेली जाते. त्यानंतर याचबरोबर याच्यामध्ये आपण पुरस्कार पण देत असतो. म्हणजे महिला उद्योजक असतील किंवा तर पुरस्कार त्यांना म्हणजे कौतुक सोहळा हे अशा प्रकारचे पण अरेंज केले जातात. थोडक्यात काय की महिला उद्योजक व्हाव्यात ह्यासाठी म्हणजे शासन सर्वतोपरी प्रयत्न करते, सगळ्या प्रकारे हँडहोल्डिंग करते. आतासुद्धा आपण बघितलं तर राज्य शासन ज्या काही महिला बचत गट आहेत किंवा महिला उद्योजक आहेत तर त्यांची जी उत्पादनं आहेत तर ती त्यांची उत्पादनं कुठं बाहेर जावीत यासाठी जसं आपलं हे आहेत ह्याचे जे ऑनलाईन मार्केटिंगचे जे हे आहेत ॲप्स आहेत म्हणजे फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल किंवा स्नॅपडील असेल तर अशाबरोबर पण टायअप करायचे प्रयत्न सुरू आहेत की जेणेकरून त्या जे काही एंटरप्रेन्युअर्स आहेत, वुमन एंटरप्रेन्युअर्स आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम मार्केटिंगचा असतो, त्यांचं माल कोण विकत घेणार. तर त्या मार्केटिंगसाठी सुद्धा आता आपण तशी पण म्हणजे प्रयत्न करत आहेत सध्या राज्य सरकार की जेणेकरून त्यांचा माल खपला जाईल चांगल्या प्रकारे. आणि बघायला गेलं तर हे सगळं प्रदर्शन असेल किंवा पुरस्कार असतील किंवा जागांचं जे काही भूखंड आरक्षण असेल
ब्रँडिंग असेल, पॅकिंग असेल, याच्यामध्ये जर तुम्ही ॲडव्हान्स झाला तर 100% महिला यशस्वी होऊ शकतात. कारण एकतर महिला खूप ॲक्टिव्ह असतात, त्यांचं डिसिजन मेकिंग प्रॉपर असतं, त्यांची इफिशियन्सी चांगली असते, व्हर्साटाईल फ्रंटवर त्या काम करू शकतात. आणि अशा प्रकारे जर शासन त्यांना म्हणजे अगदी 100%पेक्षा जास्त म्हणजे 110 ते 125% जर सबसिडी देत असेल तर 100% महिलांनी विचार करायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सुरू करायला पाहिजेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की पॅकेज स्कीम इन्सेंटिव्ह म्हणजे विशेष प्रोत्साहन योजना ही नक्कीच खूप चांगली योजना आहे आणि अनेक महिलांना देखील मॅडम स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो आणि त्यांना करावासा अनेक महिलांना वाटत देखील असतं. कारण की आम्ही गेल्या वेळेला जो सर्वे केला होता त्यातून देखील आम्हाला ही गोष्ट लक्षात आली होती. मात्र मॅम एक गोष्ट अशी आहे की आपण किती जरी म्हणालो किंवा की समाजामध्ये महिलांनी व्यवसायामध्ये उतरला पाहिजे कारण की महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे. मात्र मॅडम काही ना काहीतरी अडचणी येतच असतात. ही PSI स्कीम घेण्यासाठी असतील किंवा महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावंच लागतं, ते आपण समाजामध्ये पाहू शकतो. तर मॅडम नेमक्या अडचणी हे PSI स्कीम घेण्यासाठी महिलांना कोणत्या कोणत्या अडचणी येतात, तर याबद्दल आमच्या दर्शकांना थोडी माहिती सांगा आणि ते कशा पद्धतीने सोडवू शकतात, त्या संपूर्ण येणारे जे भविष्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कशा पद्धतीने सोडवू शकतात, तर याच्याबद्दल आमच्या महिला उद्योजकांना थोडी माहिती सांगा. आपण जर बघितलं तर महिलांच्यासाठी जे हे धोरण आहे आणि महिलांच्यासाठी जी विशेष प्रोत्साहन योजना आहे तर यामधलं जर महिला उद्योजकांचं लाभ घेण्याचं जर प्रमाण बघितलं तर तो खूपच म्हणजे थोडंसं आहे, नगण्य आहे. म्हणजे अगदी आपण ज्यावेळी 10 उद्योजक सर्वसाधारण याचे येतील त्यावेळी एखादी महिला उद्योजक येते. म्हणजे आता कोकणामध्ये बघितलं तर हार्डली एक 4-5 महिला उद्योजक आहेत की ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण एक म्हणू शकतो की सुरुवातीला काय की आता महिला हळूहळू अवेअर व्हायला लागल्यात आणि त्यांना ह्या स्कीमची माहिती नसते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक हा आहे की ज्या काही महिला आहेत की ज्यांना उद्योग करायचा आहे तर त्यांनी त्या जिल्ह्यातलं जिल्हा उद्योग केंद्र जे आहे तिथे जाऊन त्या योजनेची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. जर लांब तुम्ही असाल तर आपल्याकडे DI आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे DI.maharashtra.gov.in. DI म्हणजे डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज. आपलं मैत्री नावाचं पोर्टलसुद्धा आहे की ज्याच्यावर हे जी काही स्कीम आहे याचे सगळे गाईडलाईन्स आहेत, हा GR आहे त्याच्यावर आणि तुम्ही कशा प्रकारे कुठले कुठले बेनिफिट्स घेऊ शकता हे सगळं दिलेलं आहे. तर म्हणजे आपण महिलांनीसुद्धा आपल्या शरीराला सवय लावून घेतली पाहिजे की आपण मोबाईल ज्यावेळी वापरत असतो तर त्यावेळी अशा प्रकारच्या काही स्कीम्स असतील तर त्या स्कीमची माहिती घेणं, जिल्हा उद्योग केंद्रात जाणं की जे आपल्याला कुठल्या उपयोगी आहेत तर ते हे करणं. आता ह्याला अजून एक अडचणीचा एक हे असं आहे की जे काही जागा असतात तर नॉर्मली आपली जी पुरुषप्रधान संस्कृती आहे त्याप्रमाणे महिलांच्या नावे काहीच नसतं. म्हणजे जागा करायची असेल तरी महिलांच्या नावे ती जागा करावी लागते कारण आपली कंडिशन असती आहे की ती महिला उद्योजक पाहिजे, जागा तिच्या नावावर पाहिजे, तुमची जे काही असेल तर ते महिलेच्या नावावर पाहिजे. आणि हे थोडंसं सगळ्यांनी घरातल्यांनी पण थोडासा तिला पाठिंबा दिला पाहिजे की जर शासन तुम्हाला 100%पेक्षा जास्त सबसिडी देत असेल याच्यामध्ये तर तुमच्या त्या स्त्रीचीच नाही तर तुमच्या कुटुंबाची सुद्धा त्यामध्ये भरभराट आहे हे कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या घरातल्या महिलेला सपोर्ट केला पाहिजे. आता याच्यामध्ये महिलांनी सुद्धा अडचणी येतात म्हणजे काय तर टेक्निकली साऊंड नसतात, त्यांना हे GR वगैरे वाचणं वगैरे माहिती नसतं. अगदी खूप थोड्या महिला असतात की ज्या म्हणजे शिकून हे करू शकतात. तर अशा वेळेस तुम्ही घराबाहेर पडून योजना काय आहे ती इम्प्लिमेंट कशी करायची, त्याला काय काय कागदपत्र लागतात ह्याची तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला त्याप्रमाणे वेळेत ॲप्लिकेशन केलं पाहिजे. आता ही जी स्कीम आहे याच्यामध्ये अजून एक आहे म्हणजे हीच महिला उद्योजकांचीच असं नाही तर जे काही सामूहिक प्रोत्साहन योजनाचा जो काही सगळ्या स्कीमचा एक आहे तर त्यामध्ये जे काही NA असते लँड इंडस्ट्रियल NA लागते. आता बऱ्याच जणांना MIDC मधल्या प्लॉटचे दर परवडत नाही तर इथे कोकणामध्ये कसं की प्रत्येकाकडे जागा असते ती मुबलक प्रमाणात आहे तर तिथे जर त्यांना ॲग्रिकल्चरल लँडमध्ये जर उद्योग सुरू करायचा असेल तर ते आपल्याला 44A ची सनद लागते किंवा इंडस्ट्रियल NA लागते. तर याच्यामध्ये खूप वेळ जातो म्हणजे तहसीलदारकडे, प्रांतकडे अशा प्रकारचं सगळ्यानंतर सगळ्या विभागांचे NOCs मिळणं, पर्टिक्युलरली टाउन प्लॅनिंगची जी काही NOC असते किंवा त्यांचं जे प्लॉट रेखांकन वगैरे इमारत बांधकाम नकाशा जो करून देतात तर त्यामध्ये खूप वेळ जातो आणि मग ते थोडंसं महिला म्हणजे बॅकफूटवर जातात, नको राहू द्या असं म्हणजे कंटाळवाण्या होतात. तर हे सगळं ह्यातून जावं लागतं. ह्या थोड्या अडचणी आहेत पण तरीसुद्धा शासन जर तुम्हाला एवढी सबसिडी देत असतं म्हणजे 100%पेक्षा जास्त जर सबसिडी असेल तर थोडं तुम्हाला पण म्हणजे थोडक्यात लढलं पाहिजे आणि जे काही कागदपत्र असतील ती गोळा करून आणून दिली पाहिजेत आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण शासन कुठलंच अनुदान म्हणजे थोडक्यात की ज्याचं खरोखर फ्रुटफुल काहीतरी निर्माण होणार आहे अशाच ठिकाणी शासन हे पैसे खर्च करत असतं आणि शासन पैसे खर्च करत असतं आणि शासनाचा पैसा म्हणजे
म्हणजे काही हा एकट्याच कोणाचा पैसा नाही आहे, शासनाचा पैसा म्हणजे हा जनतेचाच पैसा आहे. तर प्रत्येक पैसा खर्च करत असताना तुम्हाला लाखो रुपये ज्यावेळी शासन सबसिडी देतं तर त्यावेळी खरोखर तो उद्योजक आहे की नाही, म्हणजे खरोखर तो त्या आमच्या पात्रतेच्या अटी पुऱ्या करतोय की नाही हे घासून पुसून अगदी बघितलं जातं. तर त्यामुळे तुमचे CAचे सर्टिफिकेट असतील किंवा ही जी काही कागदपत्र असतील तर हे 100% तुम्हाला म्हणजे देणं भाग पडतं. तर अशा वेळेस तुम्ही अगदी सुरुवातीपासून प्लॅनिंग करा आणि प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक गोष्ट माहीत करून घ्या आणि त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली तर ही 100% सबसिडी तुम्हाला म्हणजे मिळू शकते की जेणेकरून तुम्ही 10 वर्ष अगदी बिनधास्त तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. म्हणजे बिनधास्त 10 वर्ष तुम्ही स्टेबल राहू शकता. आणि शासनाचा हेच उद्देश आहे की तुम्ही 10 वर्ष ज्यावेळी एखादा व्यवसाय सुरू करता आणि तो व्यवस्थित स्टेबल ठेवता तर अशा वेळी ऑब्व्हियसली तुम्ही वेल सेटल्ड एंटरप्रेन्युअर झालेला असता, कारण 10 वर्षानंतर तुम्हाला तशी काही हँडहोल्डिंगची गरज नसते. आणि ही जी महिलांची प्रोत्साहन योजना आहे ही काही नवीन उद्योग घटकांच्यासाठीच असं आहे असे नाही. ज्यावेळी तुम्ही नवीन उद्योग सुरू करतात, ज्यावेळी तुमची 10 वर्षे पूर्ण होतील आणि ज्यावेळी तुम्हाला समजा 2-3 वर्षांना एक्सपान्शन करायचं असेल म्हणजे विस्तारीकरण करायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा हे सेम बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात मला सांगायचा उद्देश आहे की महिलांना नवीनच नाही तर विस्तारीकरण जर उद्योगाचं करायचं असेल, एक्सपान्शन करायचं असेल तरी प्रत्येक टप्प्यावर शासन तुम्हाला मदत करते. म्हणजे नवीन उद्योग असेल, विस्तारीकरणचा उद्योग असेल, असे सगळ्या उद्योगांच्यासाठी शासन तुम्हाला भरघोस सबसिडी देते. फक्त आपल्याला गरज आहे की आपण सगळ्या योजना माहीत करून घेतल्या पाहिजेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतल्या पाहिजेत, त्या जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन माहीत करून घेतलं पाहिजे, MIDCचं जे काही पोर्टल आहे त्याच्यावर अपडेट करून घेतलं पाहिजे, कुठे प्लॉट शिल्लक असतील किंवा काय, किंवा आपली जी जमीन असेल ती इंडस्ट्रियल एनएला जे काही लागणार त्याप्रमाणे प्रोसेस करणं, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही माहीत करून घेता आणि त्या गोष्टींच्या हातून थोडक्यात मागे लागतात तर त्यावेळी ह्यात म्हणजे सबसिडी मिळण्यात अशक्य आणि अवघड काही आहे असं मला वाटत नाही. तर नक्कीच मित्रांनो, विशेष प्रोत्साहन योजना ही योजना महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे योजना गव्हर्नमेंटने आखलेली आहे आणि याचा फायदा अनेक महिला उद्योजकांना होऊ शकतो. आणि मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे, त्याबद्दल मॅडम सर्वप्रथम म्हणजे तुमचे आभार. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इंटरव्ह्यू घेण्याचा चान्स दिलात. आणि अजून देखील 90% लोक जे आहेत तो ह्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत आणि ह्या चॅनलवरती खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे ती तुम्हाला दिली जाते. तर याचा फायदा देखील अनेक महिला उद्योजक असतील, अनेक बाकीचे उद्योजक असतील, नागरिक असतील, युवक असतील तर ते देखील या आमच्या चॅनलमध्ये असणाऱ्या बाकीच्या योजनांचा देखील फायदा घेऊ शकतात. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या घरी किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी जर कोणती महिला असेल आणि तिला जर उद्योग स्वतःचा सुरू करायचा असेल किंवा सुरू केल्यानंतर तिला जर खूप अडचणीमधून जर तिला जावं लागत असेल तर नक्कीच PSI या स्कीमची माहिती तिला नक्की द्या आणि ही जी व्हिडिओ आहे ती त्या व्यक्तीबरोबर, महिलेबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून अनेक महिला उद्योजक आपल्या जिल्ह्यामधून, आपल्या महाराष्ट्रामधून निर्माण होऊ शकतील. तर थँक्यू मॅम, तुम्ही संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल.